अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. पहा मंडळी, वैशाख पौर्णिमा, ज्याला आपण बुद्ध पौर्णिमा म्हणून देखील ओळखलं जातं, ही पौर्णिमा 2026 मध्ये 1 मे वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे. या दिवशी आपल्याला मंडळी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्याला कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी, अपूर्ण असलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर करण्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीच्या अत्यंत प्रभावी अशा काही सेवा, काही उपाय आपल्याला या दिवशी करायचे आहेत. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करणं शुभ मानलं जातं. असं मानलं जातं की या दिवशी केल्याने स्नान आणि दानाला, त्याचप्रमाणे बघा अन्न वस्त्र दान धन केल्याने दुःख दूर होतात. धार्मिक मान्यतेनुसार वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच सत्ययुगाची सुरुवात झाली, त्यामुळे याला अत्यंत पवित्र अशी पौर्णिमा तिथी म्हटलं जातं. सद्गुरू तत्वाशी जोडून घेण्यासाठी ही पौर्णिमा विशेष महत्त्वाची मानली जाते. या दिवशी मानवाच्या कल्याणासाठी दिव्य ऊर्जा प्रसारित होते. बघा मंडळी, या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं आणि गरजूंना दान करणं अत्यंत फलदायी मानले जाते. पौर्णिमा तिथी वैशाख पौर्णिमा ही बुद्ध धर्मासाठी ज्ञानाचा, तर हिंदू धर्मासाठी पवित्रचा आणि दान धर्माचा एक दुर्मिळ आणि शुभयोग मानला जातो. म्हणूनच आपण या दिवशी आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी, घरातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आपण कष्ट करतो. त्या कष्टाला यश प्राप्त होण्यासाठी, केलेल्या कष्टाला फळ मिळण्यासाठी आपल्याला या दिवशी अत्यंत पवित्र असा, अत्यंत प्रभावी असा, अगदी सोपा उपाय घरातल्या घरात करायचा आहे. माता लक्ष्मीला प्रिय असणारा, माता लक्ष्मी ज्यामुळे प्रसन्न होईल असा उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे मंडळी, व्हिडिओ हा कुठेही स्किप करू नका. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि हो, कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. पहा मंडळी, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्यामुळे आपल्याला आर्थिक अडचणी कमी होतील, पैशाच्या समस्या दूर होतील, पैसा टिकून लागेल, पैसा येऊ लागेल आणि माता लक्ष्मी, श्रीहरी भगवान विष्णू यांची अखंड कृपा, आशीर्वाद आपल्याला आणि आपल्या कुटुंबावर, आपल्या मुलांवर, पतींवर असणार आहे. बघा, आपल्याला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मंडळी सकाळी लवकर उठायचं आहेच. अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजल टाका, पंचामृत असेल तर पंचामृत टाका. त्याचप्रमाणे पौर्णिमा तिथी असल्यामुळे चिमूटभर हळद आपल्याला यामध्ये टाकायची आहे. का गंगाजल नसेल तर तुमच्याकडे गोमूत्र असेल तर गोमूत्र आवश्यक टाकायचं आहे. बाकी जर काही गोष्टी टाकल्या नाही तर या गोष्टी आवर्जून टाका. गोमूत्र तुम्हाला आवर्जूनच टाकायचं आहे मंडळी. त्याचप्रमाणे आपल्याला थोडंसं गुलाब पाणी असेल तर गुलाब पाणी देखील या दिवशी टाकायचं आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते, आपल्या शरीराची शुद्धीकरण होते, आपल्या अवतीभोवती असलेल्या नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते. बघा, नुसतं शरीर शुद्ध करून उपयोग नाही, तर आपलं मन देखील तितकं शुद्ध असलं पाहिजे. त्यावेळेसच आपण जे काही उपाय करतो त्याचा प्रभाव, त्याचा परिणाम आपल्याला 100% पाहायला मिळत असतो. त्यामुळे आपण जो उपाय करणार आहोत तर हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण 100% विश्वास ठेवून करायचा आहे आणि आपलं मन देखील तेवढं शुद्ध आपल्याला ठेवायचं आहे. बघा, पौर्णिमा तिथी असल्यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहेच. त्याचप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णू यांची मूर्ती असेल तर, फोटो असेल तर यांची पूजा करायची आहे. मूर्ती असेल तर मूर्तीवर पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक घाला. किंवा आपल्या देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असतेच, बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला ओम नमः भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. पौर्णिमा तिथी असल्यामुळे मंडळी आपल्याला भगवान विष्णूंना पिवळी फुलं, पिवळा गंध, पिवळी फळ, पिवळी मिठाई अर्पण करायची आहे. माता लक्ष्मीला सुद्धा गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्ही पंचामृताने अभिषेक घालू शकता. त्याचप्रमाणे या दिवशी अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर देखील आपल्याला सकाळी
पंचामृताने किंवा कुंकू मिश्रित पाण्याने आपल्याला अभिषेक घालायचा आहे। त्याचप्रमाणे बघा, आपल्याला सकाळ संध्याकाळ तुळशीची देखील पूजा करायची आहे, कारण तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो। आपल्याला सकाळ संध्याकाळ शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायचा आहे। आता जो उपाय आपण करणार आहोत, तर हा उपाय तुम्ही सकाळी केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी केला तरीही चालतो। शक्यतो संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेस हा उपाय करायचा आहे। सायंकाळी केलेले उपाय अत्यंत प्रभावी ठरत असतात। तुम्ही जर संध्याकाळी हा उपाय करणार असाल तर घरात दिवाबत्ती करून घ्यायची आहे। घराचे दरवाजे उघडे ठेवा, दरवाजाच्या बाहेर एक दिवा प्रज्वलित करा, तुळशीच्या समोर दिवा प्रज्वलित करा आणि त्यानंतर हा उपाय करा। या उपायासाठी तुम्हाला 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत। तांदूळ कुठेही तुटलेला घेऊ नका। एका वाटीत 21 अखंड तांदूळ घ्या। तुमच्या देवघरासमोर बसा, बसायला आसन घ्या, धूप दीप प्रज्वलित करा। माता लक्ष्मीला, आपल्या कुलदेवीला आणि आपल्या गुरूंना स्मरण करा। नमस्कार करून त्यांना प्रार्थना करा की घरात सुख समृद्धी आनंद नांदू दे, प्राप्ती लक्ष्मी स्थिर राहू दे, केलेल्या कष्टाला फळ मिळू दे, केलेल्या कामाला यश मिळू दे, अशी प्रार्थना करा। त्याचप्रमाणे हा उपाय करण्याच्या अगोदर माता लक्ष्मी, श्री हरी भगवान विष्णूंना प्रार्थना करा की तुम्ही हा उपाय कशासाठी करत आहात ते तुम्हाला सांगायचं आहे। त्यानंतर उपाय करताना आपल्याला या 21 तांदळातून एक तांदूळ घ्यायचा आहे आणि आपल्या लक्ष्मी अष्टका म्हणायचा आहे। लक्ष्मी अष्टका म्हणून झाल्यावर हा तांदूळ माता लक्ष्मी पुढे आपल्याला ठेवायचा आहे। असं आपल्याला 21 तांदळाचे दाणे एक एक वेळा हातात घेऊन 21 वेळा लक्ष्मी अष्टक म्हणून आपल्याला ते माता लक्ष्मी मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर फोटो समोर अर्पण करा किंवा मूर्ती समोर अर्पण करा। अत्यंत अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे, आवर्जून आपण करायचा आहे। या उपायासाठी तुम्हाला 10 ते 15 मिनिटे लागू शकतात अगदी। लक्ष्मी अष्टक म्हटल्याने माता लक्ष्मी आपल्याकडे प्रसन्न होते। माता लक्ष्मी चंचल आहे, माता लक्ष्मी एका ठिकाणी स्थिर नसते आणि माता लक्ष्मीने स्थिर राहावं, आपल्या घरात अखंड वास करावा, यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे। ज्या वेळेस आपण एक तांदूळ घेऊन लक्ष्मी अष्टक म्हणाल त्यावेळेस ते माता लक्ष्मीच्या मूर्ती पुढे ठेवताना आपली जी काही इच्छा असेल तर ती मनोमनी आपल्याला म्हणायची आहे। असं 21 वेळा ठेवताना 21 वेळा आपली इच्छा आपल्याला मनोमनी म्हणायची तर आहेच आणि सगळ्यात शेवटी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंना यांना प्रार्थना करायची, आपली इच्छा सांगायची आहे आणि ती पूर्ण होऊ दे अशी आपल्याला माता लक्ष्मीला आणि श्रीहरी भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा मंडळी, हा उपाय करताना फक्त काही गोष्टींचं पालन करायचं आहे। फक्त हा उपाय ज्या स्त्रिया करू शकतात त्या स्त्रिया आहेत की ज्यांना पिरियड आलेली नाही, अशा स्त्रिया करा। ज्यांच्या घरामध्ये सुतक नाही, ज्यांच्या घरामध्ये इटाळ नाही, अशा स्त्रियांनी हा उपाय करायचा आहे। किंवा दादासुद्धा करू शकता किंवा तुमचा एखादा मोठा मुलगा असेल त्यांनी जरी हा उपाय केला तरीही चालेल। पण जर तुमच्या घरामध्ये जर इटाळा असेल किंवा एखादी बाईला किंवा एखाद्या ताईला पिरियड आली असेल तर तुम्ही हा उपाय करू नका, दुसऱ्यांकडून तुम्ही हा उपाय करून घ्या। पण हा मंडळी, उपाय करताना मनामध्ये कुठेही किंतु परंतु येता कामा नये। उपाय हा श्रद्धा आणि विश्वासाने करा। त्याचबरोबर तुम्ही ज्या टायमाला हा उपाय करताना कुठेही एकदा पण मागे वळून बघू नका, साईडला बघू नका, कोणाविषयी मनामध्ये वाईट विचार आणू नका, कोणाला शिवी वगैरे देऊ नका, अपशब्द देखील बोलू नका। उपाय करताना आपली इच्छा आणि आपली जे काही विश्वास आहे देवावर तोच ठेवून उपाय करा, याचं फळ तुम्हाला 100% मिळेल। व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जय माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आता चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।